आज मातोश्रीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये लार पाटील यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। खुद्द उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। कशी असणार आता पुढची वाटचाल, एक महत्त्वाची जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती सोपवण्यात आली। येणारी लोकसभा निवडणूक आज तुम्ही उमेदवारी संदर्भातले संकेत बघितले असतील। उद्धव साहेबांनी जे बोलून दाखवले आणि जी जबाबदारी दिलेली आहे ती अतिशय प्रामाणिकपणे मी पार पाडणार। महाविकास आघाडी असेल किंवा शिवसेना असेल, मी अतिशय जबाबदारीने ही भूमिका पार पाडणार आहे। मात्र पाहायला गेलं तर संकेत तर दिलेले आहेत, मात्र ती जागा सुटू शकेल पक्षासाठी। जे या गोष्टी सांगायच्या त्या उद्धव साहेबांनी सांगितलेल्या आहेत। सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात ज्या गोष्टी बोलायच्या ते साहेबांनी बोललेल्या आहेत। ज्या आता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उमेदवारांची यादी घोषित होईल, त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील। आता तुमची तयारी पूर्ण झालेली आहे का या संदर्भात? कुठली ते लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक? गेली 2 वर्ष झालं मी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव ना गाव फिरून लोकांच्या समस्या, अडचणी आणि सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आहे। आर्मीसाठी जे रक्तदानाचा एक उपक्रम असेल जो देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा घडला, तो सांगली जिल्ह्यात घडलेला आहे। भारतातली सगळ्यात मोठी बैलगाडी स्पर्धा आमच्या फाउंडेशनच्या मार्फत गोवंश संवर्धन म्हणून आम्ही ती यशस्वीरित्या पार पडलेली आहे। आणि माझ्या क्रीडा क्षेत्रातले विषय असतील आणि सामाजिक क्षेत्रातले विषय असतील, असे अनेक विषय घेऊन मी लोकांच्या पुढे गेलो। खरोखर लोकांना ह्या गोष्टी सगळ्या आवडल्या आणि जनतेचा, आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातला संपूर्ण जनतेचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या गोष्टीला। आणि मी ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालो ते 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिलेली। आणि त्यानंतर 35 वर्षानंतर मी महाराष्ट्र केसरीची गदा, डबल महाराष्ट्र केसरीची गदा आमच्या सांगली जिल्ह्याला मी मिळवून देण्यात मला यश मिळालं सर्वांच्या आशीर्वादानं। आणि कुठंतरी त्या उपकाराच्या ऋणातनं उतराई होण्याची आज वेळ आलेली आहे आणि ती मी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला संकेत जरी दिले असले तरी तुमचे सांगलीचे एक दिगंबर जाधव म्हणून आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत। त्यांनी सुद्धा बोलून दाखवलं की जर साहेबांनी शब्द दिलेला आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिली। आज दिगंबर जाधव असतील किंवा मी असेन, जे शिवसेनेच्या कुटुंबामध्ये आहेत आणि साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे सर्वांनी काम करायचं, हा एक संदेश शिवसेना पक्षामध्ये आहे आणि तो आम्ही सर्वजण मानणार। मात्र तुम्ही आता तयारी पूर्ण केलेला आहात? नक्की 100% तयारी माझी पूर्ण झालेली आहे। मी सांगितलंय मगाशी, महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा असणार लोकसभेचा आणि महाविकास आघाडीची शिवसेनेचे उमेदवार सांगली जिल्ह्यामधनं विजयी होणार आहेत। नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी। एकंदरीत जर पाहिलं तर जी सुरुवात आहे ती सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 2 वर्षापासून आम्ही काम करतोय आणि याचीच पोचपावती म्हणून उद्धव साहेबांनी आज आपल्याला आपल्या पक्षात सामावून घेतल्याची प्रतिक्रिया एकंदरीत दिलेली आपल्याला पाहायला मिळते। थोडे रवी साखरकर सह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।